अक्कलकोट निवासी अक्कलकोट निवासी श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी साथ। तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात। तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात। किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते। मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते। कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते। प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असतील तर जीवनात कोणतेही दुःख राहिले नसते। जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कळलं असतं, तर खरं सुख कोणाला कळलं असतं आणि देवाचे महत्त्व कोणाला समजले असते। या जीवनामध्ये अडीअडचणी येतात, या जीवनामध्ये दुःख संकट येतात, या जीवनामध्ये अशी वेळ येते की आपल्याला ज्याकडून अपेक्षा नव्हती की हा व्यक्ती असा निघेल, ती व्यक्ती सुद्धा तशी निघून जाते। कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये ते तात्पर्य लपलेले आहे, ते अर्थ लपलेले आहे, ते जीवनाचे सार लपलेले आहे, जे जीवनाचे सार तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःखांना लांब करून टाकेल, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटांना लांब करून टाकेल। आज तुझ्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टींचा त्रास तुला होत आहे त्या गोष्टी सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये आनंद म्हणून तुझ्या आयुष्यामध्ये येतील। कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार तुला कधी एकटं पडू देणार नाही। फक्त तू स्वामी समर्थांच्या विचारांना दुर्लक्ष करू नकोस। या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते। या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते। ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी, ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण, की आपलं कोण आणि परक कोण। या मोहमायेच्या दुनियेमध्ये प्रत्येक गोष्ट तुला स्वामी शब्दातून समजून जाणार आहे। मोहापासून सावध राहिले पाहिजे। मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे। त्याच्या आहारी गेलं तर अधपतन, त्याच्या आहारी गेलं तर बर्बादी ही निश्चित आहे। वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते। तर नक्कीच या वेळेवरती स्वामींसाठी वेळ काढ, कारण की या वेळेवरतीच तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे। या जीवनामध्ये तुझ्या आयुष्यामध्ये कोणतेही संकट असो, येणाऱ्या काही वेळामध्ये त्या मुद्द्यावर सुद्धा बोलू। तू फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांवरती निस्वार्थी प्रेम कर, निर्मळपणाने प्रेम कर। या जीवनामध्ये कधीच रडण्याची वेळ येणार नाही, तर या जीवनामध्ये कधीच झडण्याची वेळ येणार नाही। कायम एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्की सुधारू शकता। म्हणून या गोष्टी कायम लक्षात ठेव। या जीवनामध्ये त्रास हा थोड्या वेळासाठी असतो, पण जर त्रास सहन करण्याची ताकद आणि सहनशीलता आपल्यामध्ये आली तर नक्कीच या जीवनामध्ये कधी रडण्याची वेळ सुद्धा येणार नाही। महत्त्वाचे विचार खूप आहेत, महत्त्वाचे मुद्दे खूप आहेत, त्या गोष्टींकडे तर वळूयात। पण त्यापूर्वी आपल्या या RK मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस, अगदी महत्त्वाचे काम करू शकतोस। हे कर्म आणि त्या कर्मांचे फेरे कायम आपल्याला या जीवनामध्ये अडकवत असतात। या आयुष्यामध्ये आपल्याकडे जे काही आहे, काही लोकांकडे ते सुद्धा नाही, तरी सुद्धा आज आपण रडतोय की आपल्या आयुष्यामध्ये काही नाही। तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद हा येणारच। आणि नक्कीच सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थितीवरती नक्कीच त्या गोष्टी स्वीकारण्याची ताकद तुझ्यामध्ये ठेव, कधी रडण्याची वेळ येणार नाही। पण यावरूनच एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगू इच्छितो, यावरूनच एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगू इच्छितो, ती म्हणजे सध्याची वेळ आणि त्या वेळेतील परिस्थिती। ती छोटी छोटी चिमुकली पोरं जी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत, अपंग आहेत, अनाथ आहेत, काही लोकांना हात नाही, पाय नाही, डोळे नाही, हे जग बघता येत नाही, चालता फिरता येत नाही आणि वाईट परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांना एकटं सोडून दिलेलं आहे, त्यांना माहीत सुद्धा नाही की या आयुष्यामध्ये त्यांचं कोण आहे। ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणीमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांचा विचार करणार कोण, आज त्या लोकांना मदत करणार कोण। आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे। आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या
आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे, पण आज जर त्या लोकांचा विचार प्रत्येकाने केला तर या लोकांना खूप मोठी मदत होऊ शकते. तर या महत्त्वाच्या मुद्द्यासाठी एक मोहीम चालू केलेली आहे, ज्या मोहिमेबद्दल मी तुला सारखे सांगत आहे आणि आज पुन्हा तुला त्या गोष्टीबद्दल सांगतो. पण त्यापूर्वी एकच गोष्ट तुला सांगीन, हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. महत्त्वाचा मुद्दा तर तुला सांगीन, या गोष्टीला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली. ते म्हणजे आम्हाला मीरा दिघी, प्रशांत पाटील या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील असे नक्कीच निवेदन स्वामींसमोर ठेवणार आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज 1 ते 2 लोक या गोष्टीला मदत करत आहेत, पण जर आज प्रत्येक स्वामी भक्तांनी या गोष्टीला मनावरती घेतले तर ही मोहीम एक सर्वात मोठी मोहीम होऊ शकते. तर नक्कीच या गोष्टीला दुर्लक्ष करू नकोस. हा महत्त्वाचा मुद्दा जो तुला सांगितलेला आहे, हा महत्त्वाचा टप्पा जो तुला सांगितलेला आहे, या महत्त्वाच्या मुद्द्याला, या महत्त्वाच्या टप्प्याला मदत कशी करावी, मदत कशी पाठवावी, तर एक गोष्ट तुला सांगतो. नक्कीच खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता. कर्म आणि कर्मांचे फेरे सर्व काही पाहत असतो. आपण आज काही करो ना करो, प्रत्यक्ष स्वामी आपल्याला पाहत असतो की आपण आपल्या जीवनामध्ये काय करत आहोत. फुल ना फुलाची पाकळी, आज प्रत्येक माणसाने या गोष्टीला मदत करावी अशीच विनंती तुमच्या समोर असेल. आणि शेवटची विनंती हीच असेल की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता. आणि नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा जर तुला समजला असेल, या कर्मभूमीवरील एक महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला असेल, पण नक्कीच या गोष्टी समजून घे. कारण की आज आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ना, त्या गोष्टी आपल्या भूतकाळामध्ये केलेल्या चुका असतात किंवा भूतकाळामध्ये केलेले कर्म असतात. आणि आत्ता जे आपण करतोय त्या गोष्टीची परतफेड सुद्धा मिळणारच. आपण जसे रिकामे हाती आलेलो आहोत तसेच रिकामे हाती जाणार आहोत. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार कधी करू नकोस. आपल्या वेळ परिस्थितीतून कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद जाईल असे दृष्टिकोन आणि असे विचार तुझ्या मनामध्ये ठेव. बघ, कधी रडण्याची वेळ येणार नाही. तर त्याच सोबत स्वामी समर्थांचे विचार हे जीवन जगायला शिकवते, या आयुष्यामध्ये लढायला शिकवते. स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हेत, तर भक्तांच्या जीवनातील अंधार दूर करणारा दिवा होते. त्यांनी आपल्या साध्या व प्रभावी विचारांमधून माणसाला श्रद्धा, धैर्य आणि संयम यांचा मार्ग दाखवला. त्यांचा सर्वात प्रसिद्ध आणि मनाला आधार देणारा संदेश म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याला दिशा देण्याची ताकद आहे. या एका वाक्यात संपूर्ण जीवनाला दिशा देण्याची ताकद आहे. जेव्हा माणूस संकटात सापडतो, एकटा पडतो, निराश होतो, तेव्हा हे शब्द त्याला पुन्हा उभं राहण्याची शक्ती देतात. तेव्हा हेच विचार त्यांना पुन्हा उभा राहण्याची शक्ती देतात. स्वामी समर्थांनी भक्तांना शिकवलं की संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. संकट ही शिक्षा नसतात, ती परीक्षा असते. आयुष्यात दुःख, अपयश, अपमान येतात, पण त्यातूनच माणूस घडतो. त्यांनी कधीही अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिलं नाही, तर श्रद्धेला विवेकाची जोड दिली. त्यांच्या जीवनातून आपल्याला कळलं की देशावर विश्वास ठेवताना कर्म करणे तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त प्रार्थना करून थांबायचं नाही, तर प्रामाणिक प्रयत्नही करायचे. कारण देव त्याच्याच मदतीला धावतो जो स्वतः प्रयत्न करतो. निराशा होऊन बसणे, आयुष्यामध्ये दुःख आहेत म्हणून त्या गोष्टीला घाबरून बसणे हे योग्य नाही. स्वामी समर्थांच्या विचारातून आणखीन एक महत्त्वाची शिकवण मिळते, ती म्हणजे नम्रता आणि सेवा. त्यांना कधीही अहंकार बाळगला नाही आणि ते प्रत्येक स्वामी भक्तांना सांगतात की आपल्या वेळ परिस्थितीचा अहंकार हा कधी बाळगू नये. त्यांच्या दरबारात श्रीमंत, गरीब, मोठे, लहान असा भेद नव्हता. प्रत्येक भक्त त्यांच्यासाठी समान होता. यावरून आपल्याला समजते की माणुसकी हाच खरा धर्म आहे. दुसऱ्याला मदत करणे, दुःखी माणसाला आधार देणे आणि शक्य असेल तिथे चांगुलपणा पसरवणे हीच त्यांची खरी भक्ती आहे. त्यांच्या विचार
विचारांमधून संयम आणि विश्वास यांचे महत्त्वही स्पष्ट होते. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याला लगेच परिणाम हवे असतात, पण स्वामी समर्थ शिकवतात की योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा, विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी घडते. बी पेरल्यावर लगेच फळ मिळत नाही, त्यासाठी काळ आणि मेहनत आणि संयम लागतो. तसेच आयुष्यात यशासाठी ही श्रद्धा आणि सातत्य आवश्यक आहे. भक्ताच्या जीवनात सुधारणा घडवणारी सर्वात मोठी शिकवण म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. स्वामी समर्थांनीही कधी निराशेला स्थान दिलं नाही. ते म्हणतात की अडचणी आल्या तर खचू नका, कारण त्या तात्पुरत्या असतात. देवावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. मन शांत ठेवा, विचार शुद्ध ठेवा आणि कृती प्रामाणिक ठेवा. आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर मिळेल, आपल्याला आपोआप आयुष्य सुंदर होऊन जाईल. शेवटी स्वामी समर्थांचे विचार आपल्याला सांगतात की खरा देव शोधायचा असेल तर तो आपल्या अंतःकरणात आहे. श्रद्धा, सेवा, नम्रता, संयम आणि धैर्य या 5 गोष्टी जर आपण आपल्या आयुष्यात आणल्या तर प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक बनेल. म्हणून त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवूया. संकटात घाबरू नकोस, कारण आपल्या श्रद्धेच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम उभा आहे. स्वतः अक्कलकोटमध्ये येऊन प्रत्येक माणसापर्यंत हे विचार स्वामींनी पोहोचवले आणि आज प्रत्येक अक्कलकोट निवासींना विचारा की स्वामी समर्थांचे चमत्कार काय असतात, स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत काय आहे, आणि प्रत्येकाकडून तुम्हाला हेच उत्तर मिळेल की स्वामी समर्थ हे ब्रह्मांडाचे नायक आहेत. स्वामी समर्थ हे नक्कीच आपल्या जीवनातील नायक आहेत. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांची भक्ती तुला या जीवनामध्ये कधी खचू देणार नाही. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस, थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की आजचे जे हे विचार चालू होत आहेत ते विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला योग्य दिशा दाखवणारच. आपण आयुष्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आता आपण आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. आपल्या आयुष्यात समस्या नसतील असं कधीच होणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये दुःख नसतील असं कधीच होणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी, संघर्ष, अपयश आणि निराशा येत असते. पण प्रश्न हा नाही की समस्या येतात का, प्रश्न हा आहे की आपल्याला त्या समस्यांकडे कसं पाहतो, आपण त्या समस्यांकडे कसं पाहतो. अनेक लोक अडचणी आल्या की घाबरतात, स्वतःला दोष देतात किंवा नशिबाला दोष देतात. पण खरं तर अडचण ही थांबवण्यासाठी नसते, ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी असते. सोप्या शब्दात सांगायचं तर आयुष्य आपल्याला तोडत नाही, ते आपल्याला घडवत असतं. आपण अनेकदा म्हणतो की माझ्या आयुष्यात एवढ्या समस्या का येतात, पण जरा विचार करा. परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. परीक्षा नेहमी त्यालाच दिली जाते ज्याच्यात ती पास होण्याची ताकद असते. कुमकुवत माणसाला मोठी जबाबदारी दिली जात नाही. त्यामुळे जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा समजून घ्या की तुमच्यात काहीतरी मोठं करण्याची क्षमता आहे. म्हणून ही वेळ आलेली आहे. पळून जाणं सोपं असतं, पण समोर जाणं माणसाला मोठं बनवतं. आयुष्य सुधारायचं असेल तर सर्वात आधी आपले विचार बदलले पाहिजेत, कारण विचार बदलले की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की कृती बदलते आणि कृती बदलली की आयुष्य बदलतं. आपण सतत नकारात्मक विचार करत राहिलो तर प्रत्येक संधी आपल्याला अडचण वाटेल. पण सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीत ही एक संधी दिसेल. पावसात काही लोक चिखल पाहतात तर काही लोक इंद्रधनुष्य पाहतात. फरक फक्त नजरेचा असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जबाबदारी स्वीकारणं. आपण आपल्या अपयशासाठी नेहमी परिस्थिती, नशीब किंवा लोकांना दोष देतो, पण ज्या दिवशी आपण स्वतःच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी घेतो त्या दिवशी बदल सुरू होतो. माझ्या आयुष्याची ही दिशा माझ्या हातात आहे हा विचार मनात आला की आत्मविश्वास वाढतो. लक्षात ठेवा, कुणीही येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाही, तुम्हाला उभं राहावं लागेल. तिसरी गोष्ट म्हणजे सवयी. मोठं यश एकदम मिळत नाही, ते रोजच्या छोट्या सवयींमधून तयार होतं. दररोज थोडंसं वाचन, थोडंसं व्यायाम, वेळेचा योग्य उपयोग, मोबाईलचा कमी वापर आणि स्वतःवर काम करण्याची तयारी, या छोट्या गोष्टी काही महिन्यांनी मोठं बदल घडवतात. रोज 1% सुधारणा केली तर वर्षभरात तुम्ही पूर्णपणे बदललेले असता. लोकांना फक्त यश दिसतं, पण त्यामागे असलेली शिस्त
आणि सातत्य दिसत नाही. चौथी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील ह्याचा विचार करणं पहिले सोडून द्या. ह्याचा विचार करणं पहिले सोडून द्या. लोक 2 दिवस बोलतात आणि तिसऱ्या दिवशी दुसऱ्या विषयावर जातात. पण जर आपण लोकांच्या भीतीमुळे थांबलो तर या जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीमध्ये आपण आनंदी राहणार नाही. या जीवनामध्ये कधीच कोणत्या गोष्टीमध्ये आपण आनंदी राहणार नाही. मित्रांनो, आज एक निर्णय घ्या. परिस्थिती बदलण्याची वाट पाहायची नाही, स्वतःला बदलायचं. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला बदलता तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरू होतं. या जीवनामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. या आयुष्यामध्ये कोणाला दोष देऊन काहीच मिळणार नाही. तू एक विचार कायम तुझ्या मनात ठेव. तू एक विचार कायम तुझ्या मनात ठेव. या आयुष्यामध्ये जर भाग्यवंत ठरायचं आहे तर स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा. स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत तर स्वतःला मेहनत करावी लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील जर तू हे विचार तुझ्या मनात ठेवलेस. जर तू हे विचार तुझ्या मनात ठेवून हे आयुष्यामध्ये तू नक्कीच उतरवलेस तर या जीवनामध्ये लवकरच तुला फरक जाणवेल. वेळेचा खेळ आहे. प्रत्येकाची वेळ बदलते, प्रत्येकाची वेळ घडून येते. तू विश्वास ठेव आणि एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच स्वामींचे विचार आणखीन तुला परत आयुष्य जगायला शिकवणार आहे. हेच स्वामींचे शब्द तुला पूर्ण आयुष्य जगायला शिकवणार आहे. कायम लक्षात ठेव बाळा, कायम लक्षात ठेव बाळा, ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीवरती कर्मांसोबत आपले विचार सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपल्या विचारांसोबत आपले कृत्य सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपल्या कृत्यांसोबत आपले कर्म सुद्धा महत्त्वाचे आहेत. आपल्या कर्मांसोबत आपली वागणूक सुद्धा महत्त्वाची आहे. या जीवनामध्ये प्रत्येक माणसाला असं वाटतं की धन दौलत पैसा असला म्हणजे सुख आहे. धन दौलत पैसा कमवणंच हेच आयुष्य आहे. हे आयुष्य पूर्णतः तुला अजून समजले नसेल, पण आजचे हे स्वामींचे विचार ऐकून हे जीवनाचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत. या आयुष्याचे सार नक्कीच लक्षात येणार आहेत. स्वामींचे शब्द असे मोठे नाही, स्वामींचे शब्द असे महान नाही, पण स्वामींचे शब्द असे दुर्मिळ आहेत. जे शब्दांनी जर आपण आपल्या मनामध्ये ठेवले तर आपल्या आयुष्याचे झटपट बदलू शकते. आपल्या आयुष्यामध्ये असे झटपट बदल घडू शकतात. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनामध्ये असली पाहिजे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येतात. म्हणून कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा विनाशी स्वामी माझा, असा विनाशी स्वामी माझा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी तुझ्या अंतरात्म्यात आहेत. ते तुला कधी हरू देणार नाहीत. ते तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाहीत. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. भिवू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. भिवू नको, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. आज कितीही मोठ्या अडचणी असू दे, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींच्या विचारांनीच येईल. आणि अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवान त्याच्या कृपेने अनुभव येईल. नामांचे अंतरंग शुद्ध बनवते. नामानेच अंतरंग शुद्ध बनवते. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कायम एक गोष्ट लक्षात ठेव. देवाला कधी हे सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत. जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत. जिथे नाम आहे तिथे स्वामी आहेत. कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये स्वामींचे विचार हे तुला चांगले मार्गच दाखवत राहणार. स्वामींचे विचार हे तुला चांगल्या गोष्टीपर्यंतच खेचत राहणार. तू फक्त स्वामींसाठी रोज अर्धा तास तरी काढत जा. स्वामींचे विचार ऐकणे म्हणजेच स्वामींची भक्ती करणे. आणि तेच निर्मळपणे स्वामींची भक्ती तू आज जो करत आहेस, जे स्वामींचे विचार तू आज जे ऐकत आहेस, ते स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला फार मोठी साथ देणार आहेत. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थी मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. आणि निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय. निस्वार्थ मार्गदर्शन तुला या स्वामींच्या संदेशातून मिळतोय. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, कोणी माझं वाईट करतोय हे त्याचे कर्म. मी कोणाचं वाईट करणार नाही, हा माझा धर्म. मी कोणाचे वाईट करणार नाही, हा माझा धर्म. आज आपली जवळची लोक आपल्याला दुखवतात. आज आपली जवळची लोक आपल्यासाठी उभी राहत नाहीत. आज आपली जवळची लोक आपल्या
आपल्याकडे बघत नाहीत। आज त्यांची वाईट वेळ आली तर आपण त्यांच्यासाठी धावून गेलो, पण आज आपली वाईट वेळ आली तेव्हा आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही, तरी आपल्या जवळ सुद्धा कोणी दिसत नाही। आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, आज कोणीतरी तुझ्या वाईटावर टपला आहे, कोणीतरी तुझ्याबद्दल वाईट विचार करत आहे, तुझ्या आयुष्यामध्ये तुला दुःख देण्याचा प्रयत्न करत आहे। तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे तुला दुःख देत आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना त्यांच्या कर्मांची फळं मिळतीलच, पण जर तू त्याच्या मोबदल्याने तू त्यांना दुःख द्यायचा विचार करत असशील तर त्यांच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही, कोणत्याच प्रकारचा फरक राहणार नाही। आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे शुद्ध अंतःकरण हे माणसाचे आयुष्य घडवतात। तर नक्कीच कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे अहिंसाचा मार्ग कधीच दाखवत नाही, हे अहिंसाचा मार्ग आणि नक्कीच कपटीपणाचा मार्ग कधीच दाखवत नाहीत। जर तू आज अहिंसा, कपटीपणा आणि राग मनामध्ये धरत असशील तर कुठे ना कुठेतरी अजूनपर्यंत तुझ्या स्वामींच्या भक्तीमध्ये खूप कमतरता भासत आहे, खूप कमतरता भासत आहे। आणि हेच स्वामींचे विचार तुझे मन बदलणार, तुझे आयुष्य बदलणार। आज तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत, आज तुझ्या जीवनामध्ये तुला खूप प्रकारचे त्रास आहेत। आज नक्कीच माणसाचे मन हे माणसाचे भविष्य ठरवतात, आपण असा विचार करतो, पण एक कायम लक्षात ठेव, माणसाचे मन ठरवायला सुद्धा माणसाने बघितलेल्या आणि माणसाने अनुभवलेल्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात। आणि आज तुला स्वामींचा अनुभव या स्वामींच्या शब्दातून मिळणार आहे। या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये दुःख आणि संकटांच्या सामोरे खूप वेळा गेला असशील, त्यातून खूप सारा अनुभव घेतला असशील आणि तेच अनुभव कुठे ना कुठेतरी तुला 90% या स्वामींचे विचारातून ऐकायला मिळणार आहे, कारण की तेच अनुभव तुला या आयुष्यामध्ये आलेला आहे आणि तेच अनुभव तू ऐकत आहेस, तर नक्कीच तो तुझा अनुभव मजबूत होईल। माणसाचा अनुभव हा माणसाचे आयुष्य घडवतो। कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आज दुःख संकटे आली ते तुझं आयुष्य बदलण्यासाठी, आज वाईट काळ आला ते तुझे जीवन बदलण्यासाठी। या जीवनामध्ये नक्कीच वाईट काळ आणि दुःखद काळ हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला अनुभव देण्यासाठी येतो आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही आणि अनुभवी माणूस हा आयुष्यामध्ये कधीच चुकत नाही। जगणं खूप सुंदर आहे, सतत रुसून बसू नका, एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका। सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका। सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका। हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका, तुम्ही मात्र हसणं विसरू नका। चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ मनाने कामाला लाग। स्वामी सांगतात, आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे जर आपण हताश होऊन बसलो तर पुढे येणारे आयुष्याचे सुखे आपल्यावरती रुसून जातील, पुढे येणारे आयुष्याचे सुखे हे आपल्यावरती रुसून जातील। कायम स्वामींच्या शब्दातील अर्थ समजून घे, कायम स्वामींच्या शब्दातील विचार समजून दे। कर्माचे तत्व फार वेगळे असतं बाळांनो, म्हणून कर्म करताना विचार करत जा, कारण ना कारण कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तत्काळ। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही, तर त्याच्या अहंकारात वाढ होतो आणि अहंकार हाच त्याला नष्ट करतो। या जीवनामध्ये अहंकार कधीच कोणत्या गोष्टीचा करू नकोस, माज कधीच कोणत्या गोष्टीचा बाळगू नकोस। कर्मांवरती लक्ष ठेव, तुझ्या कृत्यांवरती लक्ष ठेव। तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुला शिकवण देण्यासाठी, काही गोष्टी बदलतायत त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी, काही व्यक्ती साथ सोडून जात आहेत त्या व्यक्ती फक्त तुला तुझे आयुष्य शिकवतायत की तू आज एकटं सुद्धा तुझ्यासाठी उभा राहू शकतोस। जे होतंय, जे होणार आहे, जे घडतंय ते तुझ्या हितासाठी, ते तुझ्या चांगल्यासाठी। या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल, तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात। म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल। वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे। त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता। तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल, पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी। म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो। जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो।
आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ जे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ जे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं, हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव रोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस, त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावे लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही.
तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही. कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेला आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. तर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार. कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंदी आहेत त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका. कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही, ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत. कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्या घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो. कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत, स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत, पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत. कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील
स्वामी, भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचं एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्याच बऱ्याच लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात. आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात, आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस, कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही, प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझ्या ऐकत आहेस, ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत, आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्या सोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगली काम केलीस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. तर आता मुद्दा निघतो तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित असतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत
शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो, कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, परमेश्वरावरचा विश्वास. मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका, असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही. आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय, तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते. बाळा, या गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेतोस तेव्हा तेव्हा तुला सुद्धा चांगले वाटत असेल, पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेशील मनापासून परमेश्वराला पुकार की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे, त्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगली बातमी तुला मिळेल. आणि परमेश्वराचा स्वामी संदेश कधी दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, येणारे काही व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. आणि नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव, ही सध्याच्या वेळेमध्ये बरीच गरज आहे लोकांना आणि या गोष्टी तू पुरव. आणि तुझ्याकडून होत असेल तर नक्कीच माणुसकी जप. आत्ताच्या वेळेमध्ये भरपूर महत्वाची आहे ती म्हणजे माणुसकी. आणि आता
महत्वाचं म्हणजे परमेश्वर हा प्रत्येकासोबत असतो, पण कायम लक्षात ठेव, ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मनापासून हारून जातोस, ज्या ज्या वेळेस तू अपेक्षा सोडून देतोस की या आयुष्यामध्ये राहिलंच काय आहे, या आयुष्यामध्ये आहेच काय, या आयुष्यामध्ये आपलं कोण आहे, या आयुष्यामध्ये आपल्या सोबत कोण नाही, या गोष्टी कायम लक्षात ठेव. ज्या वेळेस तू हे बोलतोस की माझ्या सोबत कोण नाही, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा कायम तुझ्या सोबत आहे. प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये आणि प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर हा तुझ्या सोबतच उभा राहणार आहे. परमेश्वर कधीच कोणाची साथ सोडत नाही. तुम्ही स्वतःची साथ कधी सोडू नका. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करत असशील तेवढा विश्वास एकदा स्वतःवरती कर. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवत असशील तेवढा विश्वास एकदा परमेश्वरावरती कर. नक्कीच एक असा मार्ग निघेल जो मार्ग तुला आयुष्यामध्ये पुढे नेईल. माणूस कितीही अंधारात खचून गेला असेल, माणूस कितीही दुःखात गेला असेल, माणूस कितीही अडचणीत अडकला असेल, तेव्हा तो माणूस फक्त परमेश्वराला बोलवतो, तेव्हा तो माणूस फक्त स्वामींना बोलवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपण त्यांना बोलवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतो. त्या मार्गावरती चालत राहायचं असतं. मार्ग असं दाखवतो जे आपल्याला न कळत समजत नाही, पण आपण त्याच मार्गावरती जात असतो आणि येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला त्या मार्गातून, त्या अडचणीतून, त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढते. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आयुष्य हा वेळेवरती डिपेंड आहे. आयुष्य हा वेळेवरती आपल्याला सर्व काही सांगून जातो. आज आपली वेळ खराब आहे, आज आपली वेळ खराब आहे, बरंच वेळ लागला आपल्याला आपलं आयुष्य बनवायला, तरी सुद्धा आपली वेळ खराब आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. खचून कधीही चालणार नाही. या आयुष्यामध्ये वेळेवरती विश्वास ठेव, कारण की वेळ हे सर्व काही ठरवतो. संयम हे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. जर आयुष्यामध्ये तुला संयम ठेवता येत असेल, एखाद्या विषयावरती आपल्याला कंट्रोल करता येत असेल, तर ती गोष्ट आपल्याला नशीबवान ठरवून जाते. तर त्या अडचणीतून सुद्धा मार्ग निघून जातो. आणि नक्कीच वेळेवेळेचं खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत केली तर कधी आपल्याला ती वेळ बघायला मिळणार नाही. ज्या वेळेची आपण इच्छा करतो, ज्या वेळेची आपण अपेक्षा ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण त्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये एक सर्वात कडू सत्य हेच लपलेलं आहे की माणूस हा कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. माणूस हा कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे आणि माणुसकीसारखा धर्म हा हळूहळू नष्ट होत चाललेला आहे. माणुसकीसारखा धर्म हा हळूहळू नष्ट होत चाललेला आहे. या योगालाच म्हणतात ना, कलियुग चालू झालेला आहे, कलियुग चालू झालेला आहे. तर नक्की स्वतःच्या कर्मांवरती विश्वास ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा. येणारा दिवस आणि येणारी वेळ ही तुमचीच असेल. फक्त एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेव, फक्त एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेव. या जीवनामध्ये नक्कीच डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत. समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्या संपत नाहीत. आपण त्यांना टाळतो, पण त्या आपल्या समोरच उभ्या राहतात. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. अनेकदा अडचणी आपल्याला जाग करतात, आपली चूक दाखवतात आणि बदलण्याची प्रेरणा देतात. राग आल्यावरती थोडं थांबलं, क्षणिक रागामुळे थोडं नुकसान होऊ शकतं. जर आपण थोडं संयम ठेवला, विचार केला तर अनेक वाद टळू शकतात. चूक झाल्यावर थोडं नमलं, अहंकार सोडून चूक मान्य केली, माफी मागितली तर नाते संबंध टिकतात आणि मनही शांत राहते. भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमानातील मेहनत आपले भविष्य बदलता येतं. वर्तमानातल्या मेहनतीने आपले भविष्य बदलता येतं. काल गेलेला असतो, त्याबद्दल पश्चाताप करून उपयोग नाही. पण आजचा प्रयत्न उद्याचा मार्ग उजळू शकतो. जीवनात संकटे ही खूप आहेत. त्यांना टाळून, दुर्लक्ष करून किंवा भीतीपोटी डोळे बंद करून आपण काहीही साध्य करू शकत नाही. उलट संकटेच आपल्याला धडे देतात आणि पश्चाताप बनवतात आणि आपल्याला पश्चाताप करायला लावतात आणि योग्य दिशेने चालायला शिकवतात. ते म्हणजे आपल्याला संकटे, जर त्या संकटांना योग्य वेळेवरती आपण समजून घेतले, राग, अहंकार, हट्ट हे अनेक समस्या
समस्या निर्माण करतात. पण संयमता, नम्रता आणि नक्कीच आत्मपरीक्षण हे त्याचे उपाय आहेत. भूतकाळातील चुका आपल्याला शिकवण देण्यासाठी असतात, शिकवण्यासाठी असतात आणि शिक्षा देण्यासाठी नसतात. त्या बदलात येत नाहीत, त्या बदलता येत नाहीत. पण त्यातून शिकून वर्तमानात योग्य कृती केल्यास उज्ज्वल भविष्य घडवता येते. म्हणूनच आयुष्यात धैर्याने संकटांना सामोरे जाणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि चूक मान्य करून सुधारणा करणे, यातच खरे आयुष्य लपलेले आहे. यातच खरे यश आणि समाधान दडलेले आहे. आणि याच गोष्टीच्या मुद्द्यावरून आपले एक स्वतः स्वामीच्या भक्ताचा अनुभव तुला सांगतो. आपल्या स्वामी भक्ताचा अनुभव तुला सांगतो. राहुल नावाचा एक स्वामी भक्त होता, जो बऱ्याच वेळापासून स्वामींची भक्ती करत होता. लहानपणापासून स्वामींची भक्ती करत होता, पण तो आता तरुण वयात आला होता. तो हुशार होता, पण खूप चिडखोर आणि हट्टी होता. कॉलेजमध्ये एकदा त्याच्या मित्राने त्याला एका प्रोजेक्टबद्दल सूचना दिली. राहुलला ते आवडलं नाही. रागाच्या भरात त्याने मित्राशी वाद घातला आणि मैत्री तुटली. काही दिवसांनी प्रोजेक्ट सादर करण्याची वेळ आली. राहुलने मित्राची सूचना नाकारली होती, त्यामुळे त्याला त्या प्रोजेक्टमध्ये मोठी चूक राहिली. शिक्षकाने त्याला कमी गुण दिले. त्या दिवशी त्याला जाणवलं, रागात घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. तो खूप खिन्न झाला. यावेळेस त्याने डोळे बंद करून परिस्थिती टाळली. त्याने मित्राकडे जाऊन नम्रपणे माफी मागितली. मित्राने मोठ्या मनाने त्याला माफ केलं. पुढील वेळी दोघांनी मिळून काम केलं आणि उत्कृष्ट यश मिळवले. राहुलला एक गोष्ट समजली, संकट टाळून नाहीशी होत नाहीत, त्यांना सामोरे गेल्यावरच मार्ग सापडतो. रागावर नियंत्रण ठेवलं आणि चूक मान्य केली तर नातीही टिकतात आणि यशही मिळतं. भूतकाळातील चुकीने त्याला धडा दिला, पण आजच्या मेहनतीने त्याने आपले भविष्य उजळवले. म्हणून सातत्याने एक गोष्ट सांगत राहतो, संकटांना सामोरे जा, रागांवर संयम ठेवा, चूक मान्य करा आणि आज मेहनत करा, भविष्य आपोआप उजळेल. या जीवनामध्ये काही गोष्टी तुला शिकवतात, तर काही गोष्टी तुला ठरवतात. काही गोष्टी घडवतात, तर काही गोष्टी बिघडवतात. तुझ्या हातात आहे तुला काय करायचं आहे. हे तुझ्या हातात आहे. आज स्वतः स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवून आणतील. रोज स्वामींचे विचार ऐकतोस, रोज स्वामींचे संदेश ऐकतोस, पण आजचे हे स्वामींचे विचार जवळपास तुझ्या आयुष्यातील दुःखांना, संकटांना तरी दूर करतील, तुझ्या मनातील शंकांना तरी दूर करतील. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात, तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनलवरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनलवरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, पण तर एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात. स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत.
आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही, कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट, या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर. पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने
यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो.
तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत, पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर स्वामी सर्वप्रथम सांगतात या जीवनामध्ये जगण्याचा मार्ग एकच आहे, ते म्हणजे स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवा. स्वतःच्या मनावरती जेवढा विश्वास करशील तेवढाच भाग्यवंत ठरशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि एक मनुष्य आहेस, त्या मनुष्याला यशस्वी ठरायचं असेल तर सर्वप्रथम तुझ्यात हे 3 मुद्दे पाहिजेत. ती म्हणजे संयमता. तू एखाद्या गोष्टीची वाट बघायला तयार झालास, तू एखाद्या गोष्टीसाठी सातत्याने संयम राहायला शिकलास तर नक्कीच तू तुझ्या जीवनामध्ये तिथून यशाच्या मार्गापर्यंत जाशील. आणि नक्कीच सर्वप्रथम वारंवार प्रयत्न करणे. ही गोष्ट जर तुम्हाला माहितीच असेल, जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करतो त्यालाच तर अपयश मिळते, आणि अपयशानंतरचीच पायरी ही यशाची असते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे जेवढा विश्वास स्वामींवर करतोस तेवढा विश्वास स्वतःवरती कर. जेव्हा तू स्वतःच्या मनाला दिलासा देशील, जेव्हा तू स्वतःच्या मनाला सांगशील की आज मी कोणालाच भीत नाही, आज मी कोणत्याच संकटांना किती वेळा हे हारलो तरी पण माझा देव त्या संकटांपेक्षा मोठा आहे, तरी माझा देव त्या दुःखांपेक्षा मोठा आहे, आणि माझ्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही, कारण की तू तेवढा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. आणि आता या जीवनामध्ये आनंदी राहण्याचे 3 मुद्दे सांगतो, ते म्हणजे चांगले कर्म, चांगले विचार, चांगले कृत्य. जेवढे चांगले काम करशील तेवढे चांगले तुला फळ मिळेल. चांगले कर्म हे सदैवाने चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वारंवार हा मुद्दा तुम्ही ऐकला असेल, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. तोच मुद्दा तुला आता सुद्धा सांगतोय, चांगले कर्म चांगले भविष्य ठरवतात. चांगले कृत्य आपण जर लोकांसोबत केले तर आपल्या सोबत सुद्धा चांगले कृत्य घडतील. चांगले विचार आपण लोकांबद्दल केले तर कुठे ना कुठेतरी परमेश्वर आपला चांगला विचार करेल. आज तुझा कितीही मोठा दुश्मन असू दे, आज तुला कितीही मोठा शत्रू असू दे, आज तुझे कोणी वाईट विचार करत असेल, तुझ्याबद्दल वाईट कृत्य करत असेल, त्याचं तू वाईट पाहू नकोस, कारण की तू पण त्यांच्यासारखाच होशील. तू एक माणूस राहा, तू माणुसकी जप, तू माणुसकीच्या नात्याने त्याला सोडून दे. नक्कीच प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळं मिळतात. ह्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस आलेला आहे, त्या प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट भोगावी लागलेली आहे. परमेश्वर प्रत्येकाला त्याची शिक्षा देणार, परमेश्वर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख देणार, आणि जो व्यक्ती चुकलाय त्याला माफ करून पुन्हा संधी सुद्धा देतील. आता तू तुझ्या भूतकाळामध्ये जेवढा पण चुकला असशील, तू तुझ्या भूतकाळामध्ये कुठे पण चुकला असशील तर स्वामींकडून माफी मागितलीस आणि त्यानंतर चांगले काम केलेस तरी सुद्धा तुला त्या गोष्टीची माफी मिळेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये आपण जसे आलेलो आहोत आपल्याला तसेच जायचं आहे. म्हणून स्वामींवरती भक्ती कर. स्वामींची भक्ती निर्मळ मनाने कर, निस्वार्थीपणाने कर. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये तुला सुख हे लाभेल. आणि अतिलोभ कधी कोणत्या गोष्टीचं कारण करू नकोस, रागीटपणा कधी करू नकोस, कारण की अतिलोभ आणि रागीटपणा हे मनुष्याला कधीही आयुष्यामध्ये बर्बाद करून टाकते, आणि तेच बर्बादीचं मार्ग आपल्याला रडण्याचं कारण होऊन जातं. जेव्हा पण एका माणसाला गर्व आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला माज आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला स्वार्थ आलेला आहे, जेव्हा पण एका माणसाला राग आलेला आहे, तेव्हा पण तो माणूस डुबला आहे, तेव्हा पण तो माणूस पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातावर असते, प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनावर असते. आपण जसे करू तसेच आपले आयुष्य ठरेल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. परमेश्वर काहीच करत नाही, सर्व काही तूच करतोस. जर चांगले विचार कायम मनात असतील तर चांगले विचार कायम, चांगले कृत्य कायम ठरतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की जेव्हा आपल्या मनात चांगले विचार राहतात तेव्हा ते कुठे ना कुठेतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघतात, चांगले व्यक्तिमत्व ठरतात. तर तेच चांगले विचार जर आपण ऐकले असतील तर त्या गोष्टी वारंवार ऐका, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते, ती गोष्ट आपल्या मनात राहते, ती गोष्ट आपल्या हृदयात राहते, आणि
कधी ना कधीतरी ती गोष्ट आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपल्याला भाग्यवंत ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि नक्कीच आतापर्यंत आणि या क्षणापर्यंत आता ऐकलं आहेस तर यापुढील स्वामींचे विचार सुद्धा ऐकून जा, कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुला 100% ना काहीतरी शिकवून जाणार आणि नक्कीच या जीवनातील खरे अर्थ तुला समजवून जाणार. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही. वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण साथ कधीच देत नाही. आज वाईट लोकांच्या घरामध्ये खूप सारा पैसा आहे, पण आज त्याच वाईट लोकांच्या घरामधली बरीच लोक ही काही ना काहीतरी मोठ्या अडचणीत अडकलेली आहेत. ही काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या तरी मोठ्या अडचणीत अडकलेली दिसतात. आणि नक्कीच ही सध्याच्या वेळेतील सत्य परिस्थिती आहे. ज्या वेळेमध्ये स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत, ती परीक्षा फक्त उत्तीर्ण हो. ती परीक्षा म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये दुःख देणे, तुझ्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी घडवणे ज्या गोष्टी तुला नको आहेत, काही गोष्टी अशा घडवणे ज्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील, तुला नक्कीच या जीवनाचा अनुभव देऊन जातील. स्वामी नक्कीच तुझा विचार करतात. नक्कीच तुझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तुझ्या हितासाठी आहेत, त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवायला आहेत, त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार आहेत. आणि नक्कीच या जीवनामध्ये स्वामींवर विश्वास ठेव, कारण की संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा लागतो. कमीपणा पचवून घेण्यासाठी सुद्धा माणसाला मनाचा मोठेपणा असावा लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींच्या प्रत्येक विचारांमध्ये ते अर्थ लपलेले आहेत, जे अर्थ आपल्याला काही ना काहीतरी मोठे शिकवून जाते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. आणि चांगल्या दिवसामध्ये आपण त्या चांगल्या गोष्टींची किंमत केली नाही तर ती वाईट वेळ येण्यासाठी क्षण सुद्धा लागत नाही. अरे स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे, गर्वामध्ये गेलेला माणूस, माझामध्ये उडालेला माणूस हा नक्कीच आपल्या पायतळी आणि जमिनावरती पुन्हा आलेला आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर आपल्याला काही ना काहीतरी मिळालोय तर त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. आणि नक्कीच तुझ्यामुळे कोणी इतरांना मदत होत असेल तर नक्कीच कोणाच्या तरी मदतीसाठी नक्कीच धावपळ कर, कारण की चांगल्या वेळेचा अहंकार हा माणसाला कायम वाईट वेळेचा निमंत्रण देतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन हे माणसाच्याच हातात आहे. आज स्वामींचे विचार आपण पाहतो, आपण ते स्वामींचे विचार जे ऐकतो ते विचार असे खोटे नव्हे, कारण की ते विचार माणसांसमोर घडलेले आहेत. या कलियुगामध्ये ते प्रत्येक विचार घडलेले आहेत. आणि यापुढील जे तू स्वामींचे विचार ऐकणार आहेस, यापुढील जे तू स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, तो प्रत्येक संदेश, तो प्रत्येक उपदेश, तो प्रत्येक विचार इतर माणसांनी अनुभवलेला असतो, बऱ्याच माणसांनी अनुभवलेला असतो. आणि हे जे अनुभव आहे स्वामींनी त्यावेळेस सांगितलेलं, जर त्यावेळेत माणसांनी त्या गोष्टी समजून घेतल्या असता तर यावेळेत माणसाची ही व्यथा नसती, यावेळेत हे जग असं नसतं. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तू विश्वास ठेव मनापासून. आज जे विचार ऐकत आहेस ते एकदा ऐक शेवटपर्यंत. स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते विचार, ते स्वामींचे संदेश तुला योग्य ते मार्गदर्शन देतील. पण त्यासोबत या आयुष्यातील सर्वात मोठी कथा सुद्धा तुला समजणार आहे. या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट सुद्धा तुला समजणार आहे. नेहमी माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख आले तर ते एकट्यालाच का सोसावे लागते. नेहमी जर आपण वारंवार स्वामींची भक्ती करतोय तरी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दुःख का. अरे असे बरेच प्रकारचे प्रश्न प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात पडतात. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आज मिळून जाणार आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक. आणि जर नक्कीच तुला कोणत्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुझा प्रश्न टाकू शकतोस. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगातील सर्वात पहिली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. दुसऱ्याचं ऐका,
दुसरं जे काही सांगतोय ते ऐका, शांतपणे ऐका. पण त्या गोष्टी आचरणात आणण्यापूर्वी त्याला आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तोला. विवेकाने त्या सल्ल्याची पारख करा, त्याआधी आचरणात आणू नका. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्याच्या कलियुगामध्ये आपली जवळची लोकच आपला पाय खेचत आहे. या वेळेमध्ये जर आपल्याला पुढे जायचं असेल, या वेळेमध्ये जर आपल्याला यशस्वी ठरायचं असेल, तर त्यासाठी मनातल्या मनात एवढं ठरव की ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये करणार आहे, ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यामध्ये सोसवणार आहे, ज्या गोष्टींचा अनुभव मी घेणार आहे, ज्या गोष्टी माझ्या सामोरे येणार आहेत, ज्या गोष्टींना मी लढा देणार आहे, त्या गोष्टींचा विचार मी वारंवार करीन. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इतरांचं कधी ऐकू नकोस. तुझ्या मनातील शक्ती तुला काय म्हणते, या गोष्टी बरोबर आहेत की नाहीत, या गोष्टी तुझं मन काय बोलतोय, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की माणूस माणसासोबत खोटं बोलू शकतो, आपण स्वतःच्या मनासोबत कधीच खोटं बोलू शकत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. इतर माणूस कधी पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो की आपल्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते कोणाला सांगायचं नाही. ही गोष्ट लाख मोलाची खरी आहे. या गोष्टीची कोणालाच पर्वा नाहीये की तुझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय. प्रत्येक माणूस या गोष्टीची पर्वा करेल की तू तुझ्या आयुष्यामध्ये काय करतोयस. 100% खरी गोष्ट आहे. आई आणि वडिलांनंतर, परमेश्वरानंतर आपला विचार करणारी लोक या जगामध्ये तुला मिळणार नाहीत, आणि मिळाले तरी ते नशिबाने तुला मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच रडण्याची वेळ येणार नाही. या कलियुगामध्ये माणूस ओळखायला शिकलास ना तर कधीच एकटा पडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. वेळ आणि वेळेतील परिस्थिती फक्त जाणून घे. कारण की शरीरापेक्षा मन हे श्रेष्ठ आहे. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे, आणि आत्मा म्हणजेच ईश्वर आहे. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वराने आपल्या आयुष्यात सर्व काही दिलेलं आहे. आपल्याला फक्त सर्व काही घडवायचं आहे, सर्व काही घडवून आणायचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडत असतील, काही गोष्टी तुला शिकवणी देत असतील, तर त्या गोष्टी तुझ्या अंतरात्म्यातून येत आहेत, त्या गोष्टी तुला अंतरात्म्यातून शिकवल्या जात आहेत. कारण की तिथे परमेश्वर स्वतः वास करतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सुखरूप हात देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप पाय देवाने दिलेले आहेत, तुला सुखरूप डोळे देवाने दिलेले आहेत. तुला सर्व काही बघता येतंय, सर्व काही करता येतंय, तुला फक्त करायचं आहे. या आयुष्यामध्ये जेवढं काही माणसाने कठीण बनवून ठेवलेलं आहे तेवढं कठीण हे आयुष्य नाहीये. तू फक्त प्रेमळपणाने जगून बघ, तू फक्त निर्मळपणाने जगून बघ. माहिती आहे सुरुवातीला कठीण वेळ येणारच, पण बोलतात ना, कठीण वेळ आल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत समजत नाही, आणि चांगली वेळ आल्यानंतर कठीण वेळेची किंमत आपल्या लक्षात राहत नाही. जर नक्कीच तुला या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरायचं आहे ना, तर प्रत्येक गोष्ट ही विचार करूनच त्या गोष्टीबद्दल काही ना काहीतरी मार्ग काढ. आणि नक्कीच ज्या गोष्टी मी तुला आता यापुढील सांगणार आहेत ते गोष्टी चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. कारण की स्वामींना माहीत आहे तू विद्वान आहेस, पण नुसती तुझी शक्ती, नुसती तुझी बुद्धी ही तुझी उपयोगी येत नाही. त्याला बरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या माणसामध्ये स्वामींबद्दल श्रद्धा आणि विश्वास आहे त्याच्या आयुष्यामध्ये कधीच बुद्धीची काय, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही. या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या, यातील काही गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, काही गोष्टी तुम्हाला प्रश्न पाडलेले असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, यापुढील फक्त 15 ते 20 मिनिटं आज स्वामींसाठी काढ. त्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतील, तुला तुझ्या प्रत्येक अडलेल्या अडचणीची उत्तरं मिळतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आयुष्याचा अनुभव तू आज घेणार आहेस, या आयुष्याच्या अनुभवातून तू भाग्यशाली ठरणार आहेस. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐक. भाग्यवंत 100% ठरशील.
डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे. त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खर तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात. कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तर आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपलं मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तरी तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला
आणि स्वामींचे विचार तू मनापासून ऐकत आहेस. स्वामींचे विचार मनापासून आतापर्यंत ऐकत आहेस. या पुढील स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी मदत देतील. कारण की कायम एक गोष्ट लक्षात ठेव, चांगलं ऐकणं, चांगलं भ्रमण करणं, चांगली सवय आपल्या मनामध्ये उतरवणं, या गोष्टी आपल्या आयुष्यासाठी चांगल्या आहेत. जेवढं वेळ ऐकशील तेवढं वेळ तुझ्यासाठी चांगला आहे. कारण की स्वतः स्वामींचे विचार हे तुला कधी एकटं पडू देणार नाहीत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या आई वडिलांनंतर आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणी नाही. आणि नक्कीच आपल्या चांगल्यासाठी आपल्याला सांगणारे स्वामींच्या विचारांशिवाय कोणी नाही. स्वामींच्या विचारांशिवाय कोणी नाही. या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये, नक्कीच या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये कधी अडकू नकोस. स्वामींचे हे जे विचार आहेत ते विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला खूप सारी मदत करून जातील. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक खूप सुंदर गोष्ट तुला सांगतो, हे जीवन खूप सुंदर आहे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींवर सतत नाराज राहू नये. प्रत्येक वेळी सगळं आपल्या मनासारखंच होईल असं नाही. पण म्हणून निराश होऊ नये. काही वाईट प्रसंग येतात, काही माणसं न कळत दूर जातात. पण जे चांगले क्षण मिळाले आणि जे लोक आजही आपल्या सोबत आहेत त्यांची कदर करावी. वाईट दिवस कायम राहत नाहीत. म्हणून आशा ठेवून हसत राहावं. एक मोठं उदाहरण अगदी सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला सांगतो. समजा एक शेतकरी आहे, तो रोज आपल्या शेतात मेहनत करतो. एखाद्या वर्षी पाऊस कमी पडतो, पिकं नीट येत नाही, काही रोपे सुकतात, काही बियाणे उगवत नाहीत. जर तो शेतकरी म्हणाला सगळंच वाईट आहे आणि पूर्ण शेत सोडून दिलं तर पुढच्या वर्षी चांगलं पीक कसं येईल. पण तो जर असा विचार करत राहिला, काही रोपे सुकली पण काही अजूनही हिरवी आहेत, गेल्या वर्षी चांगलं पीक आलं होतं, ते दिवस मी विसरायचे नाहीत, जेवढं माझ्या हातात आहे ते मी प्रामाणिकपणे करतो, पाऊस पुन्हा येईल, तर तो आशा सोडत नाही. जीवन ही असंच आहे. कधी एखादी इच्छा पूर्ण होत नाही, कधी एखादं नातं तुटतं, कधी दिवस खूप कठीण जातात. पण म्हणून पूर्ण आयुष्यच वाईट आहे असं मानू नये. जे लोक अजूनही आपल्या सोबत आहेत, जे क्षण आनंदाचे मिळाले होते, ते आठवत राहिले पाहिजेत. हे दिवस पावसासारखे आहेत, हे वाईट दिवस पावसासारखे आहेत. ते येतात पण कायम थांबत नाहीत. म्हणूनच परिस्थिती कितीही कठीण असली तरी हसणं, आशा ठेवणं आणि जगणं सोडू नये. आता नक्कीच या गोष्टीतून एक खूप मोठा अर्थ, खूप मोठं तात्पर्य समजलं असेल. या माणसाच्या जीवनामध्ये जे अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे माणसाचा समजूतदारपणा. आज वाईट वेळ आली आहे, वाईट वेळ कायम राहणार नाही. जर आपण सातत्याने प्रयत्न केलं तर आपल्या मनासारखं सुद्धा घडणार आणि आपले जीवन आपल्या मनासारखं सुद्धा होणार. तो फक्त